नमस्कार, मी डॉक्टर रेश्मा सावंत. ब्लड डोनेशन केल्यानंतर मला काही त्रास होईल का? किंवा मला काही त्याचा फायदा होईल? हे जाणून घ्यायची प्रत्येकाची इच्छा आहे आणि त्याची गरज पण आहे. कारण आपल्या देशामध्ये तरुणांचा देश असून देखील ब्लड डोनेशन तितक्या पद्धतीनं होत नाही किंवा तितक्या प्रमाणात होत नाही. त्यामुळं त्याचं जे रेशिओ आहे ब्लड डोनेशन सप्लाय आणि डिमांड ते खूप डिस्टर्ब असतं. तर ब्लड डोनेशन केल्यानंतर पहिला फायदा आपलं बॉडीचं किंवा आपल्या शरीराचं पूर्ण चेकअप होतं. यामध्ये हिमोग्लोबिनपासून आपल्या ब्लड प्रेशरपासून सगळ्या गोष्टी म्हणजे तुमच्या टेस्ट ज्या काही व्हायटल आहेत, ज्या लाईफ थ्रेटनिंग टेस्ट आहेत म्हणजे HIV, HBsAg, हेपॅटायटिस सी, मलेरिया ह्या सगळ्यांचं चेकअप होतं आणि ते पण फ्री होतं. त्यामुळं आपल्याला आपला फिटनेस समजतो, आपण फिट आहोत की नाही हे समजतं आणि आपण जर फिट असो तरच आपण ब्लड दुसऱ्याला देऊ शकतो. तर मित्रांनो, ब्लड डोनेशन करण्यासाठी आपण अगोदर फिट पाहिजे. मग फिट हा ग्रुप कुठला आहे? 30 एज टू 50 एज यामधल्या लोकांनी जास्तीत जास्त ब्लड डोनेशन करावं. ब्लड डोनेशन करण्यासाठी ब्लड प्रेशर आहे, शुगर आहे, थायरॉईड आहे आणि जे काही कंट्रोल असेल तर ब्लड डोनेशन करता येऊ शकतं. यामध्ये असं आहे की मेडिसिनवरती जरी तुमचं शुगर कंट्रोल असेल तर यू कॅन डोनेट ब्लड. अजून हेमॅटोक्रोमॅटोसिस म्हणजे रक्तातलं जे हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढलेलं असेल, कोणाचं 17च्या वरती असतं, कोणाचं 20च्या वरती असतं, त्याला त्यांचा अवेअरनेस नसतो. जेव्हा हे लोकं ब्लड डोनेट करण्यासाठी आपल्याकडे येतात तेव्हा कळतं की यांचं हिमोग्लोबिन जास्त आहे. त्यामध्ये हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस जास्त आहे, ब्लडची थिकनेस जास्त आहे, विस्कोसिटी जास्त आहे. त्यामुळे ते हार्ट अटॅकला प्रोन आहेत. त्यामुळे कार्डिओव्हास्क्युलर इव्हेंट्स हे टाळता येतात ब्लड डोनेशन केल्यानंतर. तसेच नवीन काही आजार आहेत जसे हेपॅटायटिस बी, हेपॅटायटिस सी यांचा अवेअरनेस आल्यामुळे पोटेन्शियल रिस्क कळते आणि आपण त्याची ट्रीटमेंट चालू करू शकतो. आणि ब्लड डोनेशन केल्यानंतर अजून एक की नवीन ब्लड तयार होण्यास मदत होते. लिव्हर हेल्दी होतं, डिटॉक्स होतो, वेट लॉस होतो, मेंटल हेल्थ आणि आपण काहीतरी समाजासाठी करतो आहे ही एक जाणीव आपल्यामध्ये राहून लागते. आणि एक ब्लड डोनर हा 3 लोकांची आयुष्य वाचवू शकतो. कारण आता उन्हाळा चालू झाला आहे आणि उन्हाळ्यामध्ये ब्लड डोनेशनचं प्रमाण खूप कमी होतं, डिहायड्रेशन होतं आणि प्लांट सर्जरी असतात, लोकं बाहेर असतात आणि त्यामुळे कॅम्प होत नाही. तर मी अशी विनंती करते, वामनराव ओक ब्लड बँक वॉक इन डोनर्स 24/7 चालू आहेत. म्हणजे सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 8 वाजेपर्यंत ब्लड बँक चालू असते. ब्लड बँकेमध्ये येऊन ब्लड डोनेशन करा. सेफ आहे आणि याच्यामधून काहीही धोका नाही. आजपर्यंत असं कधी